श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं नसेल तर नक्की करा, जेणेकरून व्रत, धर्म आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्राविषयी माहिती व पूजा मांडणी आणि उपाय तोडगे आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज आपण बघणार आहोत की आपण मल्हारी षडरात्र जे असतं ते कशासाठी केलं जातं आणि मल्हारी षडरात्र जे आहे त्याचं चंपाषष्ठीपर्यंत जेव्हा आपण नवरात्र मांडतो त्याची मांडणी काय आहे, त्या मांडणीसाठी काय आपल्याला साहित्य लागणार आहे व त्याचं महत्त्व काय आहे व हे केल्याने आपल्याला कुठले फायदे होतात. तर सर्वप्रथम बघा, आपल्या वर्षभरामध्ये दोन नवरात्र येत असतात. एक देवीचं नवरात्र ते म्हणजे कुलदेवीचं, आणि दुसरं नवरात्र म्हणजे कुलदैवताचं. कुलदेवीचं म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ वगैरे आपण देवीचं नवरात्र मांडून आपण ती पूजा करत असतो. त्याचबरोबर देवीची जशी कुलस्वामिनीची आपण पूजा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला कुलदेवतेची पूजा अर्चना आणि उपासना आपल्याला करायची असते. ज्या घरामध्ये भाऊबंदकीमध्ये पटत नाही, वडिलांचं मुलासोबत पटत नाही, ज्या घरामध्ये संतती होण्यामध्ये प्रॉब्लेम आहेत किंवा होत नाही, अडचणी येत आहेत, ज्या घरामध्ये पैशाची चणचण, कुलधर्म कुलाचाराचा कोप असल्यामुळे, कुलदेवतेचा कोप असल्यामुळे विवाहासारखे प्रश्न, मुलामुलींचे अगदी वय झालेले असलेले विवाह होत नाही, वय झालेलं असून विवाह होत नाही व संतती संबंधित अडचणी येतात, त्याच वेळीस आपल्याला कुलधर्म कुलाचार करून आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा असतो. या ठिकाणी आपल्याला घट वगैरे मांडलेला दिसत असेल आणि या चौरंगावर आपण ही पूजा जी केलेली आहे ती पूजा तुम्हाला मांडलेली दिसत असेल. तर आपण ही पूजा कशासाठी करावी, तर आपल्या घरामध्ये ज्या ह्या अडचणी आहेत, विवाह, संतती, नोकरी, चिडचिड, घरामध्ये पैसा न टिकणे आणि घरामध्ये कुलदेवतेचा कोप असणे, जसा पितरांचा कोप असतो तसा कुलदेवतेचा कोप असतो. बहुतांश महाराष्ट्रातील आणि इतरही राज्यातील लोकांना आपलं कुलदैवत जे आहे हे खंडोबा आहे हे कोणाला माहिती नाही आहे. ज्या प्रकारे देवी 3.5 शक्तिपीठापैकी आपली कुलदेवी असते, त्याचप्रमाणे आपले कुलाचे कुलरक्षक म्हणजे खंडोबा किंवा ज्योतिबा असतात. तर यांचं षडरात्र हे या मार्गशीर्ष शुद्ध अमावस्येनंतर, म्हणजे मार्गशीर्षच्या आधी जी कार्तिक अमावस्या येते ती संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे नवरात्र मांडायचं असतं, षडरात्र. तर त्यासाठी आपण हा चौरंग देवघरासमोर मांडून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण याच्यावर एक पिवळं वस्त्र घातलेलं आहे आणि पिवळं वस्त्र याच्यासाठी की मल्हारी देवाला पिवळा भंडारा प्रिय आहे, त्यामुळे आपण याच्यावर पिवळं वस्त्र घातलेलं आहे. त्याचबरोबर इथे ही जी टोपली ठेवलेली आहे यामध्ये आपण वेडूचे पाण्याने म्हणजे जी वेडाची जी टोपली असते आपण ज्या देवीच्या नवरात्रामध्ये ठेवतो त्यामध्ये आपल्याला माती भरून ठेवायची आहे. परंतु आपण जर धान्याची रास जरी ठेवली याच्यामध्ये तरी चालेल, किंवा माती आणि त्यामध्ये मातीमध्ये सप्तधान्य किंवा गहू जरी आपण मिसळून त्यामध्ये ठेवले तरी आपल्याला हरकत नाही. त्यावर आपल्याला मातीचा घट असावा आणि त्या घटाला 6 लोकरीचे वेडे असावे. आपण इथे तांब्या भरून ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर या तांब्यामध्ये 5 पाने ठेवलेली आहे आणि त्यावर आपण एक तामण फुलपात्र ठेवलेलं आहे व त्यामध्ये भरून, म्हणजे फुलपात्र जी आहे, जे पंचपात्र आहे ते पंचपात्र आपण भरून त्यावर आपण तांदूळ अखंड ठेवलेले आहेत व त्यावर एक जोडपान ठेवून पूर्वेकडे देत असलेलं ही खंडोबाची टाक ठेवलेली आहे. ही खंडोबाची टाक आपण बघू शकता. ही जी टाक आहे खंडोबाची ही आपल्या कुलदेवतेची टाक असते. हा खंडोबा या घोड्यावर बसलेला आहे, त्याच्यामागे ही जी आहे ही म्हाळसा देवी आहे म्हणजे पार्वती, त्याच्या खाली कुत्र आहे. अशा प्रकारची चांदीची जडणघडण केलेली टाक आपल्या घरामध्ये असावी. ही टाक आपण याच्यामध्ये ठेवलेली आहे. त्याचबरोबर घंटा ठेवलेली आहे, त्याचबरोबर शंख ठेवलेला आहे. देवाला दाखवण्यासाठी नैवेद्य ठेवलेला आहे खडी साखरेचा. अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी आपण दिवा ठेवलेला आहे आणि इथे विडा ठेवलेला आहे, दक्षिणा ठेवलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण मल्हारी सप्तशती जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आपण इथे ठेवलेला आहे. या ग्रंथाचे आपल्याला सर्व पारायण वगैरे करायचे असतात आणि याचे पाठ आपल्याला करायचे असतात. त्याचबरोबर आपण इथे देवाला समर्पित करण्यासाठी नारळ ठेवलेला आहे आणि पूजेसाठी आपण हळद, कुंकू, अक्षदा आणि अष्टगंध, दीप व धूप व फुले आपण याच्यामध्ये ठेवलेली आहे. अशा प्रकारे आपण पूजन साहित्य घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे पूजन साहित्य घेतल्यानंतर आपल्याला पूजा कशा प्रकारे करायची तर आता बघणार आहोत. तर आपण ही जे पूजा मांडणी केली याच्या खाली आपल्याला व्यवस्थित पुसून त्यावर रांगोळी काढून हळद कुंकू वाहून आपल्याला ते चौरंग मांडायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला देवीचा जसा मंत्र हा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचे असा असतो, तसा कुलदेवतेचा जो मंत्र आहे
तो मंत्र श्री मल्हारी म्हणजे जो मार्तंड आहे त्याचा मंत्र जो आहे तो मंत्र आहे तो ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. म्हणजे हा जो मंत्र आहे हा ओम श्री मार्तंड भैरवाय नमः म्हणजे मार्तंड भैरव असं देवाला संबोधलं जातं. आणि या ज्या घरामध्ये ही सेवा होती त्या घरामधील सर्व संकटे दूर होऊन 18 विश्व दारिद्र्य दूर जातं व आपल्या घरामध्ये कुलदेवतेची कृपा अवश्य लाभते. जे कोणी सेवेकरी भाविक करत नसतील तर त्यांनी अशा प्रकारे पूजन मांडावं, करावं व अशाच पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने शंका कुशंका न घेता कुलदेवतेची सेवा आपण करावी. तर आपण बघूया की आता आता आपण बघणार आहोत की पंचोपचार पूजन, अभिषेक आणि पूजा कशी करायची. तर आपल्याला सर्वप्रथम ही जी टाक आहे या टाकाचा अभिषेक करायचा आहे. त्याआधी आपल्याला सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्तवन एक वेळा म्हणायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची एक माळ आपल्याला 108 वेळा जपायची आहे. त्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्राचं पठण एक एक वेळा करायचं आहे. कारण सर्व विघ्न बाधेसाठी आपल्याला सर्व मंगल कार्यासाठी गणपतीची सेवा आवश्यक आहे. आणि त्यानंतर आपण ही जी टाक आहे या टाक आपण एका तामणात घेऊन याचा अभिषेक आपल्याला पंचामृताने किंवा शुद्ध जलाने शिवमहिम्न आणि रुद्रस्तोत्र किंवा महामृत्युंजय मंत्राची माळ घेऊन आपल्याला या टाकाचा अभिषेक करायचा आहे. व त्याचबरोबर ही टाक स्वच्छ पुसून धुवून ही आपल्याला घटावर ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला या टाकेचं पूजन करायचं आहे. तर आता आपण थोडक्यात बघूया की पूजन कसं करायचं. तर सर्वप्रथम आपल्याला या टाकेला आपल्याला अष्टगंध लावायचा आहे. तर आपण जो देवाचा मंत्र म्हणतो तर त्या मंत्राचं पठण आपल्याला यामध्ये करायचं आहे. जसं देवीच्या मंत्राचं आपण पठण करत असतो तर ओम श्री मार्तंड भैरवाय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असं म्हणून देवाला आपल्याला अष्टगंध लावायचा आहे. तर आपल्याला अष्टगंध लावत असताना कुत्र्याला पण अष्टगंध लावायचा टाकीमधल्या, कारण तो भैरवाचं रूप असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला ओम श्री मार्तंड भैरवाय नमः ओम श्री मार्तंड भैरवाय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी ओम श्री मार्तंड भैरवाय नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी ओम श्री मार्तंड भैरवाय नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी असं म्हणून हळद कुंकू व्हायचं आहे. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः ऋतुकालोद्भव पुष्पम जे पुष्प अवेलेबल असेल जे असेल उपलब्ध ते व्हायचं आहे. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः दीपम दर्शयामी असं म्हणून दीप ओवाळायचा आहे. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः असं म्हणून आपल्याला धूप देवाला दाखवायचा आहे. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः नमस्कारम समर्पयामी असं करून नमस्कार करायचा आहे. त्याचबरोबर या चौरंगाखाली आपण भरीव पाण्याचा चौकोन काढलेला आहे आणि त्यावर हा प्रसाद ठेवलेला आहे. प्रसादावर आपल्याला तुळशीपत्र घेऊन ओम सत्येत वर्तन पर्शिंचयामी ओम तत्सवितुर्ण्य भर्गोदेव श्रीमय जनपशम सत्येत वर्तन पर्शिंचयाम तत्सवितुर्ण्य भर्गोदेव श्रीमय जनपशम सत्येत वर्तन पर्शिम तत्सून भर्गोदेव श्रीमय जनपशिडात असं म्हणून देवाला नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणी अमृतत्वाय स्वाहा श्री मार्तंड भैरवाय नमः नैवेद्यम समर्पयामी असं करून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. बघा आपण इथे तुळशीपत्र वापरलेले आहेत. तुळशीपत्र सर्व देवांना प्रिय असतं, परंतु आपण इथे बेल सुद्धा वापरू शकता, कारण महादेवाचा अवतार हा मल्हारी आहे म्हणून आपण इथे बेल सुद्धा वापरू शकता. त्यानंतर आपण जर दुर्गा सप्तशती ग्रंथ जसा असतो त्याचे आपण पाठ करत असतो नवरात्रीमध्ये, त्याचबरोबर आपल्याला हा जो ग्रंथ आहे हा मल्हारी सप्तशती आहे. त्याचबरोबर आपल्याला जी पूजन आहे या घंटेचं पूजन, या घंटेला आपल्याला हळद कुंकू अक्षता लावून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला घंटेला, शंखाला आणि त्याचबरोबर जो दिवा आहे अखंड त्या दिव्याचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं आहे. श्री दीपदेवताभ्यो नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी श्री दीपदेवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी श्री दीपदेवताभ्यो नमः आरद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याणी समर्पयामी श्री दीपदेवताभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामी श्री दीपदेवताभ्यो नमः दीपम दर्शयामी श्री दीपदेवताभ्यो नमः धूपम अग्रपयामी असं करून आपल्याला दिव्याला धूप दीप ओवाळायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही जी सुपारी आहे इथे गणेशाची ठेवलेली या सुपारीचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं आहे. श्रीमन महागणाधिपते नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी श्रीमन महागणाधिपते नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी ही श्रीमन महागणाधिपते नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याणी समर्पयामी श्रीमन महागणाधिपते नमः ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामी. त्याचबरोबर इथे दक्षिणा ठेवायची आहे. श्रीफळाचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं आहे. हळद कुंकू अक्षता व्हायची आहे. अशा प्रकारे आपल्याला पूजन मांडून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला सकाळ संध्याकाळ देवाची आरती सुद्धा आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर हे पंचोपचार पूजन आटोपलं की आपल्या हातामध्ये अखंड अक्षता घ्यायच्या आणि आपल्या हातामध्ये 2 चम्मच पाणी घ्यायचं
आणि पाणी घेतल्यानंतर आपण जेव्हा जर आपण हे सप्तशतीचे पाठ जर करत असाल तर तसा तर 6 दिवसामध्ये आपल्याला 14 पाठ मल्हारी सप्तशतीचे किंवा आपल्याला 28 पाठ संपूर्ण कुटुंब मिळून करायचे असतात. तर आपण असा संकल्प करायचा की मी आपलं अमुक नाव घ्यायचं, म्हणजे आपलं जे नाव आहे ते नाव घ्यायचं, या गोत्रात उत्पन्न झालेलो आहोत त्या गोत्राचं आपलं नाव घ्यायचं आणि आपलं पूर्ण नाव घ्यायचं. सर्व कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, धनवर्धनासाठी, दुरित उपशमनासाठी, अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी, त्रिविध ताप निरसनासाठी, श्री कुलदैवत व श्री कुलदैवताची सेवा व सद्गुरूंची अखंड चंचल अमेद्य भक्ती आपल्याला घडावी यासाठी, सेवा सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्म कुलाचार अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन करीत आहे असं म्हणून श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे आपण किती पाठ घेणार आहोत. एक जरी घेतला आपण या 6 दिवसामध्ये म्हणजे या षडरात्रामध्ये तरी चालतो. आणि आपण जर जमले तर आपण 14 पाठ करावे किंवा 7 पाठ करावे किंवा 11 पाठ सुद्धा आपण क्षमविषम करू शकता, परंतु आपल्याला 14 पाठ सांगितलेले आहेत. आणि 14 पाठ केल्यानंतर आपण याचा उद्या पण करत असतो चंपाषष्ठी दिवशी. असं करून मी करणार आहे या संख्येमध्ये. आणि ह्या संकल्प कशासाठी, तुमची इच्छा मागायची की विवाह, संतती, नोकरी आणि घरामधील जी अडचण असेल ते सांगायची, त्यासाठी करत आहे म्हणून असा हा संकल्प समोर प्लेटमध्ये असा सोडून द्यायचा व मल्हारी मार्तंडाला नमस्कार करायचा. अशा पद्धतीने आपल्याला कुलधर्म कुलाचार करत आपल्याला या घटाला, हा जो घट आहे या घटाला पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधायची म्हणजे नागवेलीच्या पानाची, दुसऱ्या दिवशी आपल्याला तुळशीच्या पानाची माळ याला लावायची आहे, तिसऱ्या दिवशी पिवळा झेंडूची माळ आपल्याला लावायची आहे पिवळ्याच, आणि चौथ्या दिवशी आपल्याला शेवंतीच्या फुलाची माळ याला लावायची आहे, आणि 5व्या दिवशी रुईच्या फुलाची म्हणजे पांढरी जी रुई असते त्याच्या फुलाची माळ आपल्याला लावायची आहे. तो जर नसला तर मंदार पुष्पाची आपल्याला माळ लावायची आहे. आणि 6वा जो दिवस आहे त्या दिवशी आपल्याला सोन चाफा किंवा चाफ्या त्याची माळ आपल्याला या घटाला लावायची आहे. अशा प्रकारे आपल्याला जो षडरात्र आहे ती षडरात्र आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि हे मल्हारी सप्तशतीचे ग्रंथ जो आहे याचे आपल्याला पारायण करायचं आहे. अशा पद्धतीने आपण पूजा मांडावी. अशाच पद्धतीने जे कोणी भाविक सज्जन भक्त जर पूजा मांडत नसतील तर आपल्या घरामध्ये कुलदेवतेची कृपा मिळवण्यासाठी ही पूजा करणं अत्यंत आवश्यक म्हणजे 100% आवश्यक असते. कारण तुमच्या घरामध्ये कुलधर्म कुलाचार झाला तरच आपल्या घरामध्ये विवाह, संतती, संपत्ती, धन, ऐश्वर्य आणि कुलदेवतेची कृपा लाभत असते. कुलदेवी म्हणजे कुलदेव हे आपले कुलाचे आई वडील असतात आणि यांची सेवा घरामध्ये झालीच पाहिजे. जर झाली नाही तर यांचा कोप आपल्या घरामध्ये होत असतो आणि अशा त्रिविध प्रश्नांना आपल्याला समोर जावं लागत असते. त्यामुळे अखंड कृपा आपल्यावर राहावी यासाठी आपण या व्हिडिओच्या अंतर्गत ही माहिती व ही पूजेची मांडणी आपल्याला सांगितलेली आहे. नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून अशाच पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने त्यांनी सुद्धा मल्हारी सप्तशतीचे पाठ व असे पूजन मांडावे यासाठी नक्की शेअर करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.